प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलचा दणका। छमछम कला केंद्रावर पडली रेड। मंडळी, प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलवर काल बार्शी तालुक्यातील जामगाव लातूर रोडवरील रिलायन्स गॅस समोर असलेले राजलक्ष्मी सांस्कृतिक कला केंद्र येथे कशा रीतीने बाला हे अश्लील हावभाव करत नृत्य करून आलेल्या ग्राहकांचे कसे मौज मजा करत होते हे आपण काल पाहिलंच असेल। इतकंच काय, या प्रकरणी सारेच गप्प का असा देखील सवाल प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलने उपस्थित केला होता। या राजलक्ष्मी कला केंद्राची संपूर्ण कहाणी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलवर प्रसारित करण्यात देखील आले होते। जसे प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलवर सदरची बातमी प्रसारित झाली तसे बार्शी तालुक्यासह सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मोठी खळबळ माजून गेली व सदरची बातमी काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली आणि बार्शी तालुक्यातील पोलिसांना शेवटी राजलक्ष्मी कला केंद्र येथे रेड करावे लागले, अशी माहिती बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्थात API सन्माननीय जायपत्रे साहेबांनी दिलेली आहे व तसेच सदर राजलक्ष्मी कला केंद्र हे देखील सील करण्यात आले आहे अशी देखील माहिती दिलेली आहे। ही झाली बार्शी तालुका पोलिसांची कारवाई करण्याची पद्धत। पण मंडळी, यामध्ये ही काही इंटरेस्टिंग बाब आहे बरं का। कारण एकीकडे कोरोनाची महामारी आणि अशातच बिनधास्तपणे सांस्कृतिक कला केंद्राच्या नावावर बालांची छमछम हे कदाचित आमच्या पोलीस बांधवांना माहीत नव्हते का? कारण काही हाकेच्या अंतरावरच डेप्युटी सुपरिटेंडंट ऑफिस अर्थात DYSP कार्यालय आहे व तसेच बार्शी तालुका पोलीस ठाणे हे देखील आहे बरं का। इतकंच काय, मिळालेल्या माहितीनुसार कोणीतरी डोंगरे नावाच्या व्यक्तीला सदर राजलक्ष्मी सांस्कृतिक कला केंद्राची चिरीमिरी आहे म्हणे। कारण काही अंतरावरच DYSP कार्यालय आहे आणि बार्शी तालुका पोलीस ठाणा हे देखील आहे। असे असताना देखील हे सर्व चालतोय तर दया कुछ तो गडबड है हेच म्हणावे लागेल। असो, पण आम्ही जशी बातमी प्रसारित केली तसे मात्र त्या मंडळींचे चांगलेच धाबे दणाणले आहेत। पण यामध्ये नेमके कारवाई कोणाकोणावर झाली? खरंच राजलक्ष्मी सांस्कृतिक कला केंद्राच्या चालकावर झाली का? आणि तेथील नृत्य करणाऱ्या बालांवर काही कारवाई झालेली आहे का? व तसेच या संबंधी कोणाकोणाला चिरीमिरी होते व यामध्ये मूळ मास्टरमाइंड कोण आहे, पाहूयात पुढील भागात।